भीमराव, तू विद्यालयाच्या बाहेर इथे एकटा बसून काय करतोयस? गुरुजी, वर्गात शिक्षक नव्हते म्हणून मुलं खेळत होती आणि माझं मन खेळण्यामध्ये जरा बी नव्हतं, म्हणून मी इथं बसलो. भीमराव, मी तुझी चिंता समजू शकतो, पण तुझ्या समस्येचं समाधान वर्तमानाजवळ नाहीये रे. कदाचित भविष्याजवळ असेल. पण गुरुजी, एका घटनेमुळे एवढं समज कसं काय बदलून जातं? माधवी ताई स्वतः सांगायची का तिची आई तिच्यावर लय प्रेम करते आणि फक्त एका घटनेमुळे समज बदललं. आता मग तिची तीच आई गप राहिली. हे चित्र आहे ना गुरुजी, मरणारा तर निघून गेला, अनेक जिवंत असलेलं आयुष्य कसं रोज मरतंय. भीमराव, आपल्या समाजात विधवा होणं एक अभिशाप आहे. गुरुजी, जर माधवी ताईच्या घरातले तिचं लगीन परत लावून देतील तर मग परत शवाशीन होईल ना ती, आणि मग ती समद्यांसारखी होईल. तेव्हा विधवाचा अभिश्राप आणि भीतीपासून मुक्त होईल. गुरुजी, हा मुद्दा तिच्या आई आणि बाबांनी समजावा की का माधवी ताईचं लगीन परत लावून देऊन तिचं जीवन पहिल्यासारखं करू शकतात. भीमराव, पुन्हा असं बोलू नकोस, नाहीतर ते लोक तुला ठार मारून टाकतील. पण का गुरुजी? कारण कोणत्याही विधवेचं आयुष्य पुन्हा पहिल्यासारखं नाही होऊ शकत. पुन्हा लग्नाबद्दल विचार करणं देखील आपल्या समाजाच्या नजरेत एक पाप आहे. मोठ्या अडचणींनंतर तुझा विद्यालयात प्रवेश झालाय. तू अशा प्रकारचे प्रश्न विचारणं बंद करून टाक, नाहीतर आसपासच्या लोकांना संधी मिळेल तुला पुन्हा विद्यालयातून बाहेर काढण्यासाठी. समजलं? मी वर्गात जातोय, तू पण ये. ठीक आहे? वय गुरुजी. हे घे, खाऊन घे. आई, भाजी? आता हेच उकडलेलं खावं लागेल. आई, लोणचं दे ना. तुला समजत का नाहीये? आता तुझ्या आयुष्यात कोणतीही चव नाहीये. जोपर्यंत जगशील तोवर असंच खावं लागेल. आणि हे विसरून जा की काही चवही असते. बाबा थोडं लोणचं द्या ना. असं नाही खाल्लं जातंय. बाबा, इथे कोणी बघत नाहीये. लपवून आणा, लपवून खाऊन टाकीन. आणा ना बाबा. नाही खायचंय तुला? मर मग. आणि तू हिची कसलीच मदत नाही करणार. जेव्हा हिला भूक लागेल तर स्वतःहून उचलून खाऊन घेईल. आवडत नाही म्हणे. आई, आई खूप भूक लागलीये. लवकर जेवायला दे ना. आई, लवकर. हो बाळा, हे घे माझी गोडुली गती. आई, लोणच्याशिवाय चांगलं नाही लागत आहे. अगं रोज रोज खातेस की लोणचं? आज एक दिवस असंच खा. नाही आई, लोणचं दे ना. लोणच्याशिवाय मज्जाच येत नाही. असं? हे घे. जोपर्यंत बाबा आहेत तोपर्यंत लोणचं मिळणारच. हो हो, बघत बस. सासरी जाशील तेव्हा सासू जेवायलाही देणार नाही. हा, आणि लोणचं तर विसरून जा. ना सासू देईल ना सासरे देतील. जोपर्यंत आई बाबा आहेत तोपर्यंत उपाशी नाही राहणार मी. हे बरोबर बोलली. माधवी ताई, बाबा, आई आणि गुरुजी बरोबर बोलतायत का कदाचित मी तुझ्या पायी काहीच नाही करू शकणार. पण जर मी काही नाही करू शकलो तर कसला भाऊ आणि कसली ताई तू. पण काय करू,
कसं करू? कमीत कमी तुझा थोडा त्रास तरी कमी करतो. नाहीतर विश्वास देऊ शकतो का तू परत आनंदी राहू शकतेस, परत जगू शकतेस. पण कसं? हो तन तो सब बन भया, करम भये कुहाड़ी, आप को काटी है, कहे कबीर बिचारी, कहे कबीर बिचारी. समजतच नाही माधवीताई का मी तुझ्या पायी काय करू, कसं करू? अहो थांबा, तुम्ही थांबा ना. तुम्ही विधवा आहात ना? मग तुला काय वाटतं? स्वतःच्या इच्छेने विधवेच्या रूपात फिरत आहे आणि तू हे का विचारतोयस? अहो मला कालच समजलं का विधवासनी अशा रूपामध्ये जगायला लागतं. जाणून घेतलंस ना, आता जा इथून. थांबा, थोडस बोलायचं आहे मला. नंतर मी माझ्या घरला जाईन. बरं बोल, काय बोलायचं आहे? तुम्हासनी विधवा होऊन किती वर्ष झाली? या फुटकळ गोष्टींसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाही. थांबा, तुम्ही कुठे जाताय? वाईट वाटलं असेल तर माफ करा, पण काय काय गोष्टी समजून घेणं माझ्यासाठी लय गरजेचं आहे. माझी ताई कालच विधवा झाली, म्हणून जाणून घ्यायचंय. 2 महिन्यांनंतर 18 वर्ष होतील. पण या 18 वर्षांमध्ये तुम्ही काय काय विचार केला आणि कोणत्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? सांगा ना, म्हणजे मी बी माझ्या ताईला काही मदत करू शकेन. इतकं कमी वय आणि अशा गोष्टी तर मोठी लोक सुद्धा विचार करू शकणार नाहीत. धन्य असेल तुझी ती बहीण जिचा तू भाऊ आहेस. सुरुवातीला तर समजूनच नाही आलं की अचानक काय झालं माझ्यासोबत. आणि मग मला कळलं की माझा नवरा मेला आहे. त्याच्या मरणानंतर माझ्यासोबत जे काही झालं त्यानं वाटलं माझा नवरा तर मेलाय, पण त्याच्याबरोबर मी पण मेली आहे. ते पण दररोज थोडं थोडं करून. आणि हळूहळू ही गोष्ट माझ्या हृदयात घर करून गेली की बाईला तर जन्मच नाही घ्यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या अडचणींना सामोरे जाताना मी माझ्या आयुष्याची 18 वर्ष जगून काढली. आयुष्याबद्दल चीड वाटायला लागली आहे आणि मरण आहे जे येतच नाही. आता फक्त एकच प्रार्थना आहे की प्रत्येक स्त्री आपल्या नवऱ्याच्या आधी मरून गेली तर चांगलं आहे. काकी, तुमचं म्हणणं ऐकून वाटतंय का मी माधवी ताईच्या आता थोडं कमी येऊ शकतो. बाबा, आई, आत्या, त्या काकीनं मला समज सांगितलं. तर मी विचार करत राहिलो का 18 वर्षांपर्यंत त्यांनी इतकं सगळं सहन केलं, तर ते जिती कशी राहिली? आधी प्रयत्न केला असेल मरायचा, पर मरू शकली नसेल. बायकांसाठी जगणं आणि मरणं दोन्ही बी लय कठीण आहे.
मंजुळा बाळा, जेवायला वाढ. समद्यांना भूक लागली असेल ना. भीमबाळ चल, तू बी जेवून घे. हा नाही बाबा, मला भूक नाही आहे. भीमा, तिच्या दुःखामध्ये किती दिस खाणार नाही तू, आणि तुझ्या न खाण्याने माधवीताईचं आयुष्य नाही बदलणार. बघ बाळा, ध्यानात ठेव, माधवीला आता ह्याच परिस्थितीत जगायला शिकायच लागल. आयुष्यापेक्षा मोठी कंची बी शाळा नाही भीम. प्रत्येक परिस्थितीत जगायला शिकवता आयुष्य. आणि भीमा, तुला बी तुझ्या ताईच्या दुःखासनी स्वीकारून स्वतःचं जीवन जगायला शिकायला लागल बाळा. शिकन आहे. आज न खाता कमीत कमी ताईच्या दुःखामध्ये साथ तरी देऊ शकेन. तेव्हा मला जरा बरं वाटेल की जेव्हा ताईच्या दुःखामध्ये तिचा समजा समाज तिच्या बरोबर नव्हता, तेव्हा म्या तिच्या बरोबर होतो. म्या झोपाया जातोय. तुम्ही लवकर जेवून समजे झोपून जावा. त्यासनी स्वतःच्या पद्धतीनं परिस्थितीला स्वीकारू दे. हे हिच्या कर्माचे फळ आहे. ही हिच्या जीवनाच्या यात्रेत आता एकटी आहे. जर विधात्याने निवडलेला सोबती हिची साथ सोडून निघून गेला तर दुसरा कोणता मनुष्य हिला साथ देईल? आता तुझ्या आयुष्यात कोणतीही चव नाहीये. जोपर्यंत जगशील तोवर असंच खावं लागेल. अहो बघा बघा, स्वतःच्या लग्ना दिवशीच नवऱ्याला खाऊन बसली ही, तरी हिची भूक शांत नाही झाली. अगं, पुलावरून तर तू सुद्धा पडली होतीस. तू मेलीस नाही ना? अभागी आहेस तू, अभागी. नाही खायचंय मर मग. स्वतःच्या लग्ना दिवशीच नवऱ्याला खाऊन बसली ही, तरी हिची भूक शांत नाही झाली. पुलावरून तर तू सुद्धा पडली होतीस. तू मेलीस नाही ना? नाही खायचंय मर मग. अभागी आहेस तू, अभागी. मला जगायचंच नाहीये, मला जगायचंच नाहीये. मी मरून जाईन. हो, मी मरून जाईन. तेव्हा सगळं संपून जाईल. आधी प्रयत्न केला असेल मरायचा, पण मरू शकली नसेल. बायकांसाठी जगणं आणि मरणं दोन्ही बी लय कठीण आहे. असं का वाटतंय मला? नाही नाही नाही. भीमा, भीम, काय झालं? भीम, भीम, जा जा, लवकर जा. सोड मला भीम, सोड सोड. अरे सोड अगोदर मला माझं भीम. ऐकून तरी नाही, घे. मला काही ऐकायचं नाहीये. मला जगायचं नाहीये. मला मरू दे. सोड पहिलं मला. माझं समजा ऐकून घे, मग जे समजायचं आहे ते समज. मी तुला नाही अडवणार. तुला उडी मारायची आहे तर उडी मार. ताई, मला माफ कर. माझ्याकडनं लय मोठी चूक झाली आहे. अचानक तुला या रूपामध्ये बघून मी घाबरलो होतो. मला वरडाय नाही पाहिजे होतं. मला माफ कर. काल रात्री तुला साथ द्यायच्या गोष्टी करून दुसऱ्या दिवशीच तुझी साथ सोडून दिली म्या. तू पूर्ण दिस एकटी राहिलीस. समद दुःख एकटी सहन करत राहिलीस. पण आता मी तुला वचन देतो का शाळेत जाण्याबरोबर मी तुझी काळजी बी घेणार.
आज मी एका विधवा काकीला भेटलो, तेव्हा मला समजलं का तुला किती त्रास होत असेल आणि कदाचित पुढच्या आयुष्यात बी होईल. म्हणून मला आता असं करायचंय का तुझं दुःख मी कमी करू शकन. ये लागू शकतो, पण कोणती ना कोणती वाट मी नक्कीच काढन. विश्वास ठेव माझ्यावर. आणि जर विश्वास होत नाही तर उडी मारून जीव द्यायचा असेल तर दे, मग मी नाही थांबवणार. भीम, भावा तुला काय माहित की मला माझ्या घरात बाहेर प्रत्येक ठिकाणी कसला कसला त्रास सहन करावा लागतो. मला लोक काय काय बोलतात. आणि जर तुला बघायचं असेल तर तू त्या विहिरीच्या जवळ येऊन बघ, मग तुझ्या लक्षात येईल की विधवा म्हणून जगणं किती कठीण असतं आणि मरणं किती सोपं. ए थांब, अगं ही पहा आली पणवती. काल जेव्हा मी तुला अगदी नीट समजावलं होतं की आम्हा सगळ्यांचं पाणी भरून होत नाही तोपर्यंत तुला पाणी मिळणार नाही, मग का आलीस तू इतक्या लवकर? तुला एकच गोष्ट हजारदा समजवायची का? तुझ्यासारख्या अभागी मुलीचं तोंड पाहून बाहेर पडलो तर आमचा दिवस नाही का वाईट जाणार? पण दिस तर बिचाऱ्या ताईच खराब आहे. पण ताई तर पहिल्यापासून त्रासात आहे. तुम्ही तिला मदत करायच्या जागी तिला अजून त्रास देताय. एक तर तू ताई ताई बोलणं बंद कर. ती आमच्या जातीची आहे आणि तू अस्पृश्य जातीचा. आणि दुसरं, वरच्याने हिच्या नशिबात लिहून ठेवलंय की ही अपशकुनी आहे आणि ही अशीच अडचणींना सामोरी जात जीवनाला शिक्षेप्रमाणे भोगत राहील. माहिती नाही कोणत्या जन्माची फळे आहेत हिची. ज्या जन्मासनी तुमच्यापैकी कोणी पाहिलं बी नाही त्याची शिक्षा इतकी भयानक आहे. हो हो, हिने खूप मोठं पाप केलं असणार, त्याची शिक्षा भोगते ही. म्या हिला ताई बोलल्यानं तुम्हा समजासनी त्रास होतोय कारण ही माझ्या समाजाची नाही आहे. पण तुम्ही तर तिचं नातेवाईक आहेत. ही तुमच्याच जातीची आहे, तरी बी तुम्ही हिच्या संग असं करताय. माहित नाही का तिनं मागच्या जन्मात काय केलं असेल, पण तुम्ही तर याच जन्मामध्ये तिच्या संग इतकं चुकीचं करताय. हे बी तर पापच आहे ना. कुण्या लाचाराला त्रास देणं एक पाप असतं का पंडितजींच्या पुस्तकात लिहिलंय आणि माझ्या शाळेच्या पुस्तकात बी. मग त्या पापाची पण काहीतरी शिक्षा असेल. वरच्यानं हिच्या नशिबात जे पण लिहिलं असेल, पण तुम्ही तर हिच्या संग असं नका करू. ए भीमराव, आपलं तोंड बंद कर आणि निघून जा इथून, नाहीतर मी गाववाल्यांना बोलून आणेन. मग ते ठरवतील तुझं काय करायचं आणि हिचं काय करायचं. म्या तर निघून जाईन, पण तुम्ही माझ्या ताईला पाणी द्या, ती बी निघून जाईल. भीमराव तू जा, मी बाजूला उभी राहून वाट बघेणार आहे. पण ताई तुला लय भूक लागली असेल. आंघोळ करण्या अगोदर तू खाऊ बी नाही शकणार ना. भीमराव तू जा, नाहीतर इथे तमाशा होईल. तमाशा का होईल ताई? म्या फक्त बोलतोय ना. नको काही बोलू, तू जा. जिला वरच्यानेच असं आयुष्य दिलंय तिला पृथ्वीवर राहणारा कुणीही मदत करू शकत नाही. तू जा भीमराव, तुला माझी शपथ आहे.